सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. नोकरीमध्ये बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामासाठी आणि मेहनतीसाठी नक्कीच प्रशंसा आणि सन्मान मिळेल. तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण नक्कीच राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा शिक्षण घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला उच्च शिक्षण मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याची तुमची योजना देखील यशस्वी होईल. तुम्हाला आज काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळेल. आजचा दिवस हा कामासाठी खूप चांगला आहे. जर वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं प्रलंबित असतील तर त्याचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील. तुम्हाला चांगला धनलाभ देखील होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजांकडे आज पूर्णपणे लक्ष द्याल. आज तुम्ही उत्साहानं आणि चपळाईनं तुमची प्रत्येक कामं सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल. अधिकाऱ्यांशी बोलताना मात्र तुम्ही सावधगिरी बाळगा आणि त्यांचा विरोध करणं तुम्ही टाळा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगलं फळ मिळेल, ज्यामुळे धनलाभाचे योग आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात. कुटुंबाबद्दल तुम्ही आज निश्चिंत राहाल. आज नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यशही मिळेल. तुम्ही स्वतःसाठी यश आणि कीर्ती देखील आज कमावू शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या शुभ कार्यासाठी चांगला राहील. तुमचं मन देखील आज प्रसन्न राहील. फार दिवसांनी एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात आज फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या वागणुकीनं खूप यशस्वी व्हाल आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण कराल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमधून आज तुम्हाला सुटका मिळू शकते. कामातनं तुम्हाला चांगला धनलाभ होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि लाभही होतील. आज तुम्ही कौतुकास पात्र ठराल. तुम्हाला आज अस्वस्थ वाटू शकतं आणि तुमचं खराब आरोग्य या अस्वस्थतेचं कारण असू शकतं. तुमचा सामाजिक आवाका वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संपर्क देखील साधू शकाल. विद्यार्थ्यांचं मन मात्र अभ्यासामध्ये लागणार नाही. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं सुख मिळेल. तुम्ही एखाद्या मंगल कार्यामध्ये किंवा समारंभामध्ये सहभागी व्हाल. एखाद्या खास व्यक्तीला भेटणं तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. कामासाठी दिवस उत्तम आहे. तुमच्या मनामध्ये नवीन उत्साह आणि जोश दिसून येईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाने भरलेला राहील.
तुम्ही एखाद्या मांगलिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. एखाद्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील. आज तुम्ही कौतुकास्पद काम कराल. तुम्हाला आज तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे. तुम्ही गोड बोलून इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही पुन्हा परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच या दिशेनं पाऊल उचलाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही फार आनंदी राहाल. तुमचं अंतर्ज्ञान, तुमची शक्ती वाढेल आणि तुमच्या विचारांमध्ये दृढता येईल. तुम्ही बोलण्यातली चतुराई आणि तुमची हुशारी वापरून तुमची कामं पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला सुख आणि सहकार्य मिळेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं यश मिळेल. तुम्हाला आज तुमच्या भाग्याची पूर्ण साथ मिळणार नाही, परंतु जर कोर्ट कचेरीशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यात तुम्हाला आज थोडासा दिलासा मिळू शकतो. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही चतुराईने काम कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या इच्छेनुसार पूर्ण कराल. कुटुंबाकडनं तुम्हाला सुख चांगले मिळेल. आज तुम्ही चांगल्या कामांवरती तुमचं लक्ष केंद्रित कराल. तुम्हाला आज एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. प्रेम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाईल. तुमच्या शरीरात देखील एक प्रकारचा उत्साह दिसून येईल. व्यापार आणि व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होईल. नोकरीतील परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला आज जसं हवं तसं फळ मिळेल. जर तुम्ही अधिकाऱ्यांशी काही वाद टाळलेत तर तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता. आजचा दिवस हा कामाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत लाभदायक आहे. आज तुम्ही चतुराईने काम कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल. आज तुम्ही तुमच्या कामांवरती लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.